नमस्कार, मी अक्षता गौरव. लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी. पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकांच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या बसवर हल्ला केल्याची घटना घडली. कर्नाटक इथं एसटी महामंडळाच्या एसटी बसला कन्नड रक्षक वेदिकांच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, तसंच एसटी ड्रायव्हरला मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद आता कोल्हापूर जिल्ह्यात उमटत असल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या वतीनं कर्नाटक सरकारच्या विरोधात मध्यवर्ती बस स्थानकावर तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाकरे गटाच्या वतीनं कर्नाटक बस अडवण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही काळ मध्यवर्ती बस स्थानकावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. कर्नाटकामध्ये चित्रदुर्गला महाराष्ट्राची एसटी अडवली आणि कन्नड वेदिका रक्षक संघटनेनं त्या ड्रायव्हरला काळं लावलं, संपूर्ण एसटीला काळं फासलं. म्हणजे महाराष्ट्रातून जो माणूस कर्नाटकात जाणार तो सुरक्षित नाही, त्याची सुरक्षेची जबाबदारी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर आहे. आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतीक असणारा, मराठीच्या अस्मिता असणारा भगवा झेंडा आम्ही आज या कर्नाटकच्या एसट्या अडवल्या, त्या एसटीवर लावला आणि सर्व कर्नाटकच्या एसट्या आज आम्ही बंद केल्यात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकशी सरकारशी संबंध साधावा, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अन्यथा आम्ही तुमच्या गाड्या फिरून देणार नाही, अशी सूचना आज तुमच्या वतीनं मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत आहोत. आणि यानंतर तो ड्रायव्हर जो येणार आहे तो अजून सुरक्षित आहे का असुरक्षित आहे याची माहिती नाही, त्यामुळं त्याची माहिती आपण घेतली जाईल. पण हे कर्नाटकच्या सरकारच्या विरुद्ध मराठी माणसांचं, महाराष्ट्राचं आंदोलन हे सुरू राहील. सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासाचा रोडमॅप तयार केलाय. या सुरुवातीच्या 100 दिवसात कृती आराखड्याबाबत शासन अतिशय गंभीर असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा यासाठी जिल्हा प्रशासनानं 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसंच सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कामकाज करा. शासनाची संकेतस्थळ, कार्यालयातील सेवा सुविधा, त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सोप्या पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना कोल्हापूर नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाळ देवरा यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी आमदार अमल महाडिक यांनी त्यांची भेट घेतली. शिवछत्रपतींच्या स्पर्शानं पावन आणि नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचा राज्याचा नवीन पर्यटन धोरणात समावेश करावा. विदर्भ, मराठवाडा, सिंधुदुर्ग, नागपूर आणि कोल्हापूर या भूमीवर पर्यटन धोरणाअंतर्गत FSIची अट शिथिल करा, अशी मागणी अमल महाडिक यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. यावेळी मंत्री देसाई यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करू असं आश्वासन दिलं. जयसिंगपूर इथं मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन प्रमोद पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं. शिवरायांच्या काळी प्रस्थापित असणारा मराठा समाज आज विस्थापित झालाय, त्यामुळे एकजूट होऊन मराठा समाजानं कार्य केलं पाहिजे. समाजाच्या अडीअडचणीच्या वेळी एकत्र आलं पाहिजे. शिवरायांची विचारधारा जपण्यासाठी भावी पिढी निरोगी आणि निर्व्यसनी घडवून महाराष्ट्राला बलदंड बनवण्यासाठी समाजाने प्रयत्न केले पाहिजेत, असं मत प्रमोद पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. छत्रपती ग्रुप नेहमी समाजाच्या पाठीशी उभा आहे आणि भविष्यातही उभा राहील, असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. कागल तालुक्यातील दौलतवाडी गावात आज सकाळी थरारक घटना घडली. गावाजवळील राजू कानडे यांच्या खोल विहिरीत तब्बल 600 किलो वजनाचा गवरेडा पडला होता. त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. पाहता पाहता घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गव्याला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने प्रयत्न सुरू केले. अखेर वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. क्रेन, दोरखंड आणि तज्ञांच्या मदतीनं गवारेड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर तब्बल 6 तासानंतर गवरेड्याला बाहेर काढण्यात वन विभागाच्या पथकाला यश मिळालं. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून अप्पाजी मेटकर. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी FRPचा कायदा पूर्ववत व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकाची सुनवाई पूर्ण झाली आहे. आता लवकरच याबाबत उच्च न्यायालयाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आशावाद वाटत असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली. सकाळी ज्या मुख्यमंत्र्यांनी एकरकमी FRP पूर्ववत करू आणि तुकड्या तुकड्यानं FRP देण्याचा जो शासन निर्णय होता तो मागे घेऊ असा निर्णय घेतलेला होता. ते बैठकीत ठरलेलं होतं. त्या
तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी एक मुलाखत देऊन मी आजही शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे या मुद्द्यावर ठाम आहे अशा प्रकारची भूमिका घेतली। असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एका बाजूला म्हणतात की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळाली पाहिजे, विना कपात मिळाली पाहिजे, आणि राज्याचे महाअभियोक्ता ज्यांचा पगार करदात्यांच्या पैशातून भरला जातो ते म्हणतात ते कारखानदारांची तरफदारी करतात आणि तुकड्या तुकड्यानं एफआरपी देणं कसं व्यवहार्य आहे हे पटवून सांगण्यासाठी गेले 2 आठवडे सातत्यानं न चुकता कोर्टामध्ये हजर राहतात। राज्य साखर संघाचे जे वकील आहेत अंतरकर, त्यांना मला मिळालेली एफआरपी दिसते, पण त्यांनी हे लक्षात ठेवावं अंतरकर साहेब, तुम्हाला जे काही 40-50 लाख रुपये राज्य साखर संघानं फी दिलेली आहे ती फी देण्यासाठी राज्य साखर संघ आमच्या ऊसातून टनाला 1 रुपया गोळा करतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना भटकते आत्मा असा शब्द वापरला होता। मात्र शुक्रवारी झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांच्या शेजारी बसले होते। यावर आता संजय राऊत यांनी खोचक सवाल केलाय। भटकत्या आत्म्याच्या शेजारी पीएमओने मोदींना कसं बसू दिलं असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते। एकतर शरद पवार साहेब हे मोदींपेक्षा सिनियर आहेत। प्रधानमंत्री पदाच्या किंवा सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही। साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला। भटकत्या आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील, त्यांना कसं काय पीएमओने बसू दिलं? भटकती आत्मा आहे ना, तुम्ही जे म्हणताय आदर सन्मान मान हा एक व्यापार आणि ढोंग असतो, तेवढ्यापुरता। मुंबई हे केवळ महाराष्ट्राचीच नाही तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून पुढे आली आहे। सिनेमाशिवाय साहित्यावर आणि मुंबईवर पूर्णपणे भाष्य करता येत नाही। महाराष्ट्र आणि मुंबईच आहे जी मराठी सिनेमासोबतच हिंदी सिनेमाला देखील वेगळ्या उंचीवर नेले। सध्या छावा सिनेमाची धूम आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या कादंबरीने करून दिलाय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छावा सिनेमावर भाष्य केले। नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी ते बोलत होते। हमारी मुंबई महाराष्ट्र ही नहीं बल्कि पूरे देश की आर्थिक राजधानी बनकर उभरी है। और भाइयों बहनों, जब मुंबई का जिक्र आया है तो फिल्मों के बिना न साहित्य की बात पूरी होगी और न मुंबई की। ये महाराष्ट्र और मुंबई ही है जिसने मराठी फिल्मों के साथ साथ हिंदी सिनेमा को ये ऊंचाई दी है। और इन दिनों तो छावा की धूम मची हुई थी। श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा दिनांक 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे। श्रीदेव कुणकेश्वराची पहिली पूजा मध्यरात्री 1 वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली यांनी दिली। शुक्रवारी देवस्थान ट्रस्ट कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। 9 देशवारी कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहेत, त्यामुळे यावर्षी कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय याविषयी त्यांनी यावेळी सांगितलं। उद्या होऊ घडणाऱ्या 26 आणि 27 फेब्रुवारी श्रीदेव कुणकेश्वर स्वयंभू कुणकेश्वर देवस्थान याचा जो महामहोत्सव आहे तो महामहोत्सव नावाप्रमाणे यावेळेला महामहोत्सवच रेकॉर्ड ब्रेक होणार आहे। त्याचं कारण असं की यावेळेला जवळजवळ 9 देवस्वाऱ्या आमच्याकडे त्यांचं पत्र आलेले आहे येण्याच्या दृष्टिकोन देवभेटीच्या दृष्टिकोनातून। तर त्या 9 देवस्वाऱ्या त्यांची रयत आणि त्यांचे सर्व जे बस असतील किंवा देवसेवक असतील हे पूर्ण त्यांची फॅमिली या ठिकाणी आपल्या त्या देवस्वाऱ्यांच्या रयतेसाठी येणार आहे। आणि हे देव येत असतात ते येत असताना त्यांच्याबरोबर हजारोंच्या संख्येत त्यांची रयत असते। तर ही रयत जी आहे ती मोठ्या प्रमाणात येणार आहे। त्याप्रमाणे भाविक भक्तगण हे सुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहे। त्यामुळे यावेळी उच्चांक या ठिकाणी होणार आहे
आणि हे उच्चार होत असताना ह्या हे जे भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी सर्व सुखसुविधा ज्या आहेत त्या आमच्या ग्रामपंचायत म्हणा, देवस्थान ट्रस्ट म्हणा किंवा ग्रामपंचायत म्हणा किंवा शासन स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्या लेवलला नियोजनाच्या बैठका झाल्या आहेत. त्या बैठकामध्ये त्यांच्या सुविधा आहेत, राहण्याची होय किंवा त्यांचे स्वच्छतागृह म्हणा किंवा इतर ज्या ज्या काय मूलभूत सुविधा आहेत त्या दृष्टिकोनातून मार्गस्थ करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. पहिल्या पूजेचा जेव्हा 25 तारीख रात्र म्हणजे 26 तारीख पहाटे रात्री 1 वाजता बरोबर प्रथम पूजेला सुरुवात होते आणि ही प्रथम पूजा पालकमंत्री जे आमचे सन्माननीय राणेसाहेब आहेत त्यांच्या हस्ते ही प्रथम पूजा होणार आहे. आणि ही पूजा चतुर्पूजा असते, सगळं पूर्ण तयारीनिशी असते आणि ते जो पूजेचा जो मान किंवा पूजेचा जे महात्म्य आहे ते एक वेगळंच असतं. तर त्या दृष्टीने ते होऊन त्याच्यानंतर पुढे जे कलेक्टर म्हणा, प्रांत म्हणा आणि बाकी तहसीलदार त्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणे त्यांच्या हातून पूजा होत असते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाआधी पुन्हा महायुती नेत्यांचं राज ठाकरेंसोबत जवळकी वाढल्याचे चित्र पाहायला मिळते. अशातच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. आज राज ठाकरेंच्या घरी दोन नेत्यांची जवळजवळ 1.25 तास चर्चा झाली आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या घरी गेले होते. त्यानंतर उदय सामंत शिवतीर्थावर पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं होतं. अशातच या भेटीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे विश्व मराठी संमेलन झालं होतं त्या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी राजसाहेबांना उपस्थित राहण्याची विनंती केली होती आणि ती विनंती केल्यानंतर ते स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांची माझी भेट होऊ शकली नव्हती. त्याचे आभार मानण्यासाठी आज मी त्यांच्या घरी आलो. मध्यंतरी याच्यामध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरेंचा एक मेळावा झाला होता. काहीसा रोग जो आहे हा तुमच्या शिवसेनेकडे सुद्धा त्यांचा होता. पुन्हा सूळ जुळतायत का मनसेअध्यक्ष राज ठाकरेंची? नाही, मला असं वाटतं की आता जी चर्चा झाली ती मराठी भाषेसंदर्भात झाली. विश्व मराठी संमेलन झाले त्याच्या बाबत चर्चा झाली. दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही गप्पा मारल्या. राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या भेटीला राजकीय कोणी स्पर्श करू नये. ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती. राजसाहेबांचा समवेत चर्चा केल्यानंतर गप्पा मारल्यानंतर अजून काही गोष्टी कळतात म्हणून मग अशी जसं म्हटलं की तुम्ही अशा पेहरावामध्ये आलो, अशी काही राजकीय भेट नव्हती. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी.